तर रामकृष्ण हरी मंडळी, चला तर आम्ही आता रिसोडला लग्नाला निघालो. तर आमच्या गावापासून रिसोडला 2 ते 3 तास लागतात. तर आम्ही जिंतूर येलदरी मार्गे निघालेलो. चला तुम्हाला मी येलदरी धरण दाखवते. तर पायी येलदरी धरणावरून आम्ही निघालेले आहेत. हे पावसाळ्यामध्ये ना काय या पुलावून पाणी वाहून जात. मंडळी एका हॉटेलवर नाश्त्याला थांबलो. मस्त गरम गरम मुगवडा आणि खिचडी खाल्ली. छान झालता मुगवडा. छान. काय बघायला तू बाहेर? चला तर मग लग्नाच्या कार्यालयात पोहोचलो आणि लग्न संध्याकाळचं असल्यामुळं जेवणाच्या कार्यक्रम अगोदरच होता आणि सगळ्याला गाठी बिटी घेतल्या आणि लगेच आम्ही जेवण करून घेतले. चला जेवण वगैरे झाली आणि मुलाची आई म्हणजे वरमाई मैत्रीण माझी त्यांच्याकडे गेले. त्यांना भेट वगैरे दिली. पुन्हा थोडंसं बोललो. त्याने ओळखी एकमेकाच्या माझ्या सुनबाईची ओळख करून घेतली. त्यानंतर मग इथं मुलीची आई वरमाई त्यांना पण भेट दिली आणि त्या पण बोललेल्या कशानं आल्या काय आल्या. त्या जाऊबाई त्यांच्या बाजूला बसलेल्या होत्या एवढ्या लांबून. तर ते एकमेकाच थोडंसं बोललो होतं. आम्ही गाडीनं आलो ते विचारू लागले खूप लांबून आल्यात हे ते. मग अशा थोडंसं आम्ही भेट देता देता थोडंसं एकमेकाशी बोललो आणि त्यानंतर मग चला त्यांच्या जाऊबाईला पुन्हा बाकीच्यांची पण भेट वगैरे घेतली. भेट वगैरे दिल्याच्या नंतर मी आईंकडं आले म्हणजे कारण ही नवरीची पण आजी आहे आणि नवरदेवाची पण आजी आहे आणि खूप दिवसांनी भेट झाल्यामुळे त्या मला दटवू लागल्या, बोलू लागल्या गळ्यात थोडंसं आणि बोललो पुन्हा मागच्या थोड्याशा जुन्या गोष्टी आणि नाही का गर्द्यात ऐकत नसलं थोडंसं मोठ्यानं बोलावं लागलं मला आणि त्यानंतर मी इकडं स्टेजकडं आले. तर चला मला आमचे तर 25-30 वर्षाचे प्रेमाचे संबंध आहेत आमच्या एकमेकाशी. मी माझ्या कार्यक्रमात त्यांना बोलवते, त्यांच्या कार्यक्रमात मी जाते. असे खूप आमचे नाते 25-30 वर्षापासून असे प्रेमाचे नाते जोडलेले आहेत. तर चला आता हे लग्नाची पण स्टेजवर एंट्री झालेली आणि त्यानंतर एंट्री झाल्याच्या नंतर लगेच आणि एवढे ते फटाके आवाज एवढे होते मंडळी की पूर्ण म्हणजे असं हे होऊन गेलं. तर पहा आणि आता लग्न नाही का 6:15चं होतं, 6:15चं लग्न होतं. पण आता हे सगळे आजकालची मुलं हाऊस डीजे सगळं असताना थोडंसं वेळ होतो तर लग्न एकदम 7:30ला लागलं. तर मी नाही का उगे थोडी पूर्ण व्हिडिओ शूट केलेलं आहे मंडळी. तर खूप उशीर झालेला होता आणि आम्हाला परभणी रिसोर्ट म्हणजे 3 तास लागतात कसे प्रवास आणि रात्रीचा प्रवास करायचा होता. तर चला तर म्हणलं ह्या त्या याच्यावर पडद्यावर पण पूर्ण होत लावलेले पडदे पण कॅमेरे टी व्हीसारखे. तर बघा लग्न पण सुरू झालं आणि 4-5 मंगळाष्टिका तोपर्यंत आम्ही मैत्रिणी एकमेकीला भेटलो केलो पण तुमच्याशी तितकं काय डिटेलमध्ये नाही शेअर केलेलं. आणि चला लग्न वगैरे लागलं. म्हणजे अक्षता झाल्या की शेवटच्या अक्षता झाल्या की लोक कारण खूप लांबून आले होते आणि हे नका सुशिक्षित मंडळी सर्व्हिसवाली मंडळी होती. तर पूर्ण त्याचे स्वागताचे त्याचे कार्यक्रम चालू होते. मुलाचे वडील पण हेडमास्तर हे त्या शाळेत तर त्यांचे स्वागताचे कार्यक्रम कोणते आमदार खासदार हे ते त्यांचं तिकडं चालूच होतं आणि इकडं पण आता लग्न चालू तर मग असे टाकणं माझी सुनबाई थोडासा व्हिडिओ शूट करू लागली आणि शेवटची मंगळाष्टिका झाली की लगेच सगळेजण उठायच्या घाईत होते कारण संध्याकाळची वेळ होती. आणि चला आम्ही लग्न लागले सगळ्याला भेटलो घाटी बिटी घेतल्या घाई गडबडीत निघालो. तर आमची गाडी खूप लांब होती कारण पार्किंगला खूप गाड्या होत्या मंडळी. तर चला तर मग आम्ही निघालो परभणीकडे. तर कसं वाटलं माझ्या मैत्रिणीचा मुलाचा लग्नाचा छोटासा ब्लॉग म्हणून चला तुमच्याशी शेअर करावं म्हणून मी आज केला. ही 3 तारखेचं लग्न आहे पण व्हिडिओ एक दिवस तुम्हाला लेट येईल आलेला आहे. तर चला तर मग पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. रामकृष्ण हरी.